शुभ प्रभात विद्यार्थी मित्र. आजच्या क्लाससाठी मी अमोल दरंदले आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण कृषीचे प्रकार याचा जे काही बेस आहे म्हणजे शेतीचे जे प्रकार आहेत जगामध्ये त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण कसं केलं जातं हे सर्वप्रथम पाहणार आहे आणि परत पाठीमागची रिव्हिजन म्हणून आपण कृषीच्या प्रकारांविषयी परत आजच्या क्लासला चर्चा करणार आहे. तर तुम्हाला यातून म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की कृषीचे प्रकार म्हटलं की त्याचे काहीतरी आधार असतात म्हणजे त्याचा काहीतरी बेस असतो क्लासिफिकेशनचा. जगाचा तुम्ही विचार केला तर जगामध्ये काय आहेत वेगवेगळे हवामानाचे विभाग आहेत. कशाच्या आधारावर तुम्हाला काय वाटतं कशाच्या आधारावर हे शेतीचे प्रकार पाडले जात असतील? त्याला बेस काय असेल, त्याला आधार काय असेल सांगता येईल तुम्हाला? कारण की विद्यार्थी मित्र हे जे काही घटक आहेत प्राकृतिक घटक हे पूर्ण पृथ्वीवर कसे आहेत असमान आहेत. मग प्राकृतिक घटक म्हटलं की परत कुठल्या गोष्टी आल्या? प्राकृतिक घटक म्हटलं की पहिलं रिलीफ आलं म्हणजे भूरचना आली. मग त्याच्यामध्ये पर्वत पठार मैदान आले. हवामान आलं. हवामानामध्ये पण काय फरक आहे. तुम्हाला मी पाठीमागच्या काही क्लासमध्ये हे देखील सांगितलं होतं की आपल्या पृथ्वीचे आहेत ना 5 वेगवेगळे हवामान विभाग आहे ढोबळमानाने. उष्णकटिबंध असेल, समशीतोष्ण कटिबंध असेल, एक उष्णकटिबंध आहे, 2 समशीतोष्ण कटिबंध आहेत आणि 2 शीतकटिबंध आहेत. म्हणजे हवामानाचे देखील विभाग पडतात. त्यातलं त्यात जे काही हवामानाचे आणि हवेचे किंवा वेदरचे आणि जे काही क्लायमेटचे एलिमेंट आहेत जसं की तापमान आहे, जसं की रेनफॉल आहे, हे 2 खूप महत्त्वाचे डिटर्मिनंट्स आहेत, नियंत्रक आहे. कशावर परिणाम करतात ते? शेती आणि शेतीच्या प्रकारावरती. कुठले कुठले सांगितले आत्ताच? कुठले कुठले 2 मी प्रकार सांगितले? हवामान. हे बघा कुठले घटक शेतीचं जे काही वर्गीकरण केलं जातं, कृषीचे जे काही प्रकार पाडले जातात त्याला काहीतरी बेस आहे ना, कुठला तरी आधार मानून ते वर्गीकरण केलं जातं. तर हा वर्गीकरणाचा टॉपिक आपला पाठीमागच्या क्लासमध्ये राहिला होता. बाकीचं जे सगळं वर्गीकरण आहे सघन शेती, स्थलांतरित शेती, कमर्शियल ॲग्रिकल्चर, आपण त्याला व्यापारी शेती म्हणतो, मळ्याची शेती, हे पाठीमागच्या क्लासला घेतलेलं आहे. त्याची मी थोडक्यात रिव्हिजन घेणार आहे. एकच टॉपिक राहिला होता आपला तो पहिला, काय? कृषीचे प्रकार आणि कृषीच्या वर्गीकरणाचा आधार. हे सगळ्यात आधार काय आहे, कसं वर्गीकरण केलं जातं. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता काय दिलेलं आहे. कृषीचे प्रकार निश्चित करण्यासाठी विविध निकष म्हणजे काय, काहीतरी क्रायटेरिया लावला जातो ना, वापरले जातात. हे निकष भौगोलिक की जे मी आत्ता सांगितले तुम्हाला. कोणते कुठले भौगोलिक निकषामध्ये काय येईल? प्राकृतिक असतील किंवा ते याच्याशी निगडित असतील, तुमच्या रिलीफशी, तुमची भूगर्भ रचना कशी आहे, म्हणजे पर्वत आहेत, पठार आहेत, मैदान आहेत की काय आहे. तर हे काय झाले भौगोलिक मध्ये अजून काय येईल? हवामानाशी निगडित घटक येतील. हवामानाशी निगडित मी आत्ताच सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं तापमान आणि वृष्टी, तापमान आणि पर्जन्य. त्यानंतर आर्द्रता किती आहे, पण मुख्य हे 2 आहेत. काय? वारे येतं त्याच्यामध्ये, पण मुख्य 2 कुठले? तापमान आणि वृष्टी म्हणजे तापमान आणि पर्जन्य, हे 2 घटक येतात. आर्थिक घटकामध्ये पण वेगवेगळे प्रकार येतात. ती किती उत्पन्न देते, मार्केट कसं आहे, मार्केट तिथं कुठलं आहे, म्हणजे मार्केटला डिमांड आहे की नाही आहे, किंवा मार्केट किती दूर आहे, जे उत्पादन स्थान आहे तुमचं त्याच्यापासून मार्केटची लांबी किती आहे, दुरी किती आहे, डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स फ्रॉम द प्रोड्युसिंग एरियाज किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. सामाजिकमध्ये पण खूप गोष्टी आहेत. शेतकऱ्याचं अज्ञान असेल, पारंपरिकता न सोडण्याची मानसिकता असेल, किंवा त्याला माहितीच नसेल जरी तो आधुनिक शेती करत असेल. बघा आजही बघा काही समस्या येतात. आता बघा पिकांवरती खूप सारी रोगराई, मावा, तुडतुडे पडलेले आहेत. आता कुठली की पिकं सुरू आहेत? खरीप पिकं सुरू आहेत. पावसाळा म्हटलं की लक्षात ठेवा खरीप पिकाचा हंगाम आहे. मग कापूस हे खरीप पीक आहे. हिवाळा लागला की रब्बी पिकं घेतो आपण, गहू असेल, हरभरा असेल. तर अशा प्रकारे. तर मग आता आर्थिकमध्ये, सामाजिकमध्ये काय येईल? शेतकऱ्याचं अज्ञान की माहितीच नाही ना काय फवारायचं. जो तो कीटकनाशकवाला देतो, कृषी केंद्रावाला देतो, तेच शेतकरी आणून फवारतोय, म्हणजे त्याचं कुठंतरी अज्ञानच आहे. त्याने ते कीट मरत नाही. आता स्वतः मला पण अनुभव आहे, कदाचित तुम्हाला पण हा अनुभव असेल. तर अशा प्रकारे शेतकऱ्याचं अज्ञान पण कुठं येतंय? सामाजिक घटकांमध्ये येतंय.
आणखी तांत्रिक घटक पण आहे, त्याला माहितीच नाहीये की आज तंत्रज्ञान कोणतं कोणतं अवेलेबल आहे, त्याचा वापर कसा केला पाहिजे. आपली पाठीमागच्याही क्लासला सविस्तर चर्चा झाली की आज फार मी असं बघितलंय, असं काही तंत्रज्ञान आलंय की ते सगळं फाइंड आउट करतंय, जमिनीत मॉइश्चर किती आहे, पाणी कधी द्यायचंय, किंवा कुठला रोग पडला हे पण आयडेंटिफाय करतंय आज AI. हे तर ठीकच आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे, ड्रोनद्वारे फवारणी केली जाते आज. पण त्याच्याही पुढे गेलंय तंत्रज्ञान. काय कुठलं पीक घेतलं पाहिजे, कुठलं हवामान आहे, कशा प्रकारचं तापमान किती, आर्द्रता किती, हे सगळं AI मेजर करतंय आणि त्याच्यानुसार ते कन्सल्टन्सी देतंय शेतकऱ्यांना. म्हणजे अशा प्रकारचं हे तांत्रिक घटकांमध्ये येतंय. किंवा आणखी तांत्रिक घटकांमध्ये शेतकऱ्यांवर मर्यादा येतात, त्याच्याकडे भांडवल तर पाहिजे त्या गोष्टी घेण्यासाठी. एक सर्वसाधारण मार्जिनल फार्मर, मुळात आपल्या भारतामध्ये शेतीचं लोकसंख्या जास्त असल्यामुळे शेती कमी आहे, शेतीचं तुकडीकरण होऊ राहिलं, हे सगळ्या काय आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, क्रायटेरिया आहेत. आणि त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर वर्गीकरणाचा अभ्यास केल्याने एखाद्या प्रदेशातील कृषीची वैशिष्ट्ये, तिची उत्पादकता आणि साधन संपत्तीचा वापर प्रामुख्याने, कारण की शेती करताना तुम्हाला काही साधन संपत्तीचा वापर करावा लागतो, जसं की पाणी आहे साधन संपत्ती आहे, जमीन आहे साधन संपत्ती आहे. तर त्याचा वापर कसा करायचा आणि सामाजिक आर्थिक परिस्थिती देखील समजते. आता आपण हा जो आपला टॉपिक राहिला होता पाठीमागच्या क्लासला तो घेऊ आणि थोडक्यात कृषीचे प्रकारही वेळ असेल तर आपण पटपट ते पण घेऊन टाकूया. तर तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी तर कृषी वर्गीकरणाचे जे आधार आहेत त्याच्यामध्ये पहिला जो आधार आहे जमिनीच्या वापरावर व क्षेत्रफळावर आधारित वर्गीकरण. बघा बरं का, किती वापर करतो आपण, त्याचा किती यूज आहे, इंटेन्सिव्ह. आता जमिनीचा वापर म्हणजे काय, वर्षातून किती पिकं घेतो, वर्षातून किती पिकं घेतो, त्यालाच आपण जमिनीचा वापर कसा मेजर करायचा. एक पीक घेतो का, दोन पीक घेतो का, तीन पीक घेतो. काही काही शेतकरी 4 पण पिकं घेतात, काही पिकांचे कालावधी कमी असतात, मग 4ही पिकं घेता येतात. पण शक्यतो 3 पिकं किंवा 2 पिकं आपल्याकडं घेतले जातात. पण ज्याला जलसिंचनाच्या सुविधा आहेत, ज्याचं मॅनेजमेंट चांगलं आहे, नियोजन चांगलं आहे, तो जास्त पिकं घेतो आणि क्षेत्रफळावर आधारित वर्गीकरण केलं जातं. आता हे बघा इथं कसं दिलंय, लहान व मोठं शेत, शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आकारावर आधारित लहान शेत. मग साधारणतः त्यांनी काय त्याची व्याख्या केली, साधारणतः 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन ही श्रमप्रधान शेती आहे. कमी म्हणजे श्रमप्रधान म्हणजे काय, कष्ट म्हणजे ती मजुरांमार्फत करून घेतली जाते, किंवा घरातले जे काही मेंबर्स असतात, घरातले जे काही फॅमिली असते त्यांच्या मार्फत. मोठ्या क्षेत्रामध्ये काय होतं, यांत्रिकीकरण. तुमच्या पण लक्षात येत असेल ना, ज्याला जास्त शेती तो काय करतो, त्याच्याकडे सगळेच यंत्र असतात, त्याच्याकडे ट्रॅक्टर असतं, त्याच्याकडे ते थ्रेशर असतात, गवत विडर असतात, विडर पण आलेतात, छोटं ट्रॅक्टर, 3 चाकाचं ट्रॅक्टर, 4 चाकाचं छोटं ट्रॅक्टर, मोठं ट्रॅक्टर, असं पण हार्वेस्टर पण आहेत मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांकडे. म्हणजेच काय आलं हो, यांत्रिकीकरण जास्त असतं, उत्पादनासाठी बाजारावर भर असतो. त्याच्या बुद्धीमध्ये काय असतं की आपल्याला त्याचं मार्केटिंग करायचं, विकायचं आहे ना, तो स्वतःसाठी थोडी करतो. कमी शेतीवाला काय करतो, स्वतःची गरज, आत्मनिर्भर शेती म्हणतात त्याला, स्वतःची गरज भागवण्यासाठी शेती करतो, हो की नाही. हां, तर बघा, आणि क्षेत्रफळाचा विस्तार जर म्हटलं, आता हे झालं लहान आणि मोठं शेत. मग कृषी पद्धत सघन किंवा विशाल, एक्सटेन्सिव्ह म्हणतात त्याला. सघन म्हणजेच काय, सखोल शेती, म्हणजे कमी शेती कमी आहे पण त्याच्यात जलसिंचनाच्या सोयी, खत, चांगलं बियाणं वापरून जास्तीत जास्त त्याच्यातून उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. हे कुठं होतं, जसं भारतासारख्या देशामध्ये लोकसंख्या जास्त आहे, इथे काय केली जाते, सघन शेती इंटेन्सिव्ह फार्मिंग केली जाते. आणि एक्सटेन्सिव्ह कुठं केली जाते, हे मी तुम्हाला उदाहरणं दिले होते, खाली आहेत ते उदाहरणं. अमेरिकेसारख्या देशामध्ये, कॅनडासारख्या देशामध्ये लोकसंख्या कमी आहे, ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये, हे उदाहरणं लक्षात ठेवा, हे तुम्हाला पेपरला लिहायचे आहेत. आणि फक्त नोट्सवर निर्भर नका राहू, थोडं क्लासमध्ये मी जो अभ्यास करतोय, माझा जो अनुभव आहे त्या दृष्टीने पण मी बोलतो, त्यामुळे दोन्ही गोष्टींची सांगड घातला तर तुम्हाला चांगला त्याचा फायदा होईल. तर अशा प्रकारे एक्सटेन्सिव्ह फार्मिंग, मग ही आता जे 3 उदाहरणं सांगितले, कॅनडामध्ये, रशियामध्ये शेत मोठे आहेत आणि लोकसंख्या कमी आहे, तर अशी त्या ठिकाणी मग काय होतं, क्षेत्रफळाचा विस्तार. आणि हा पण एक काय क्रायटेरिया आहे, कशाचा क्रायटेरिया आहे, शेतीचं वर्गीकरण करण्याचा. मग याच्यावर तर आधारित हे 2 प्रकार पडले ना, कशावर, जमिनीच्या वापरावर आणि क्षेत्रफळावर आधारित वर्गीकरण, त्याच्यावर तर हे 2 प्रकार पडले. हे 2 प्रकार आपल्याला आहेत ना, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह फार्मिंग, आपण शिकलेलो आहे ती पाठीमागच्या क्लासला, तरी आपण आज घेऊया थोडक्यात ती. दुसरं त्यांनी काय म्हटलंय, उत्पादनाच्या उद्देशावर आधारित वर्गीकरण. आता उत्पादन किती निघतंय, एक असतंय आत्मनिर्भर शेती, त्याला म्हणतात उदरनिर्वाहाची शेती, त्याला दुसरा एक शब्द काय आहे,
आता उदरनिर्वाहाची शेती हा मीच सांगितलं ना तुम्हाला, हे तुम्ही पटकन लिहून घेतलं पाहिजे, म्हणजे तुम्ही नकळत लिहून घेतलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला ते, आणि तुम्ही ज्यावेळेस नोट्स घेता त्यावेळेस ते तिथं पण लिहिलं पाहिजे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच काय, स्वतःचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी केली जाणारी शेती, आत्मनिर्भर शेती. त्याला इंग्रजीतून काय म्हणते, सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर. स्वतःच्या वापरासाठी उत्पादन, उरलेलं थोडं फार उरलं तर ते काय मार्केटमध्ये नाही भाऊ, पण काय करतो, धान्य जरी आपण पिकवलं, समजा गहू पिकवला आणि मोठी फॅमिली आहे, 1 एकर गहू पिकवला, मोठी फॅमिली, तर काय करतो, बराच, आता समजा एकरी 15 पोते धरू आहे आपण, आपल्याकडच्या भाषेमध्ये 15 पोते धरू, तर एकरी 15 ते 20 पोते धरले तरी तो काय करतो, एक वर्षभरासाठी जेवढं धान्य लागेल, समजा किती लागेल, 10-12 पोती धान्य लागेल ना, तर तो काय करतो, ठेवतो, आणि एखादा अर्ध 1-2 पोते काय होतो, तो फक्त विकतो. म्हणजेच काय, उरलेलं थोडं तो काय करतो, विकतो, पण जास्तीत जास्त उत्पादन तो काय करतो, स्वतःची गरज भागवण्यासाठी. त्यालाच काय म्हणतात, आत्मनिर्भर शेती. त्यालाच काय म्हणतात, दुसरं नाव सांगितलं, उदरनिर्वाहाची शेती, सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर. दुसरं काय विद्यार्थी मित्र, व्यावसायिक शेती. आता इथं नावातच व्यवसाय आला, बिझनेस, म्हणजे त्याचं एकदम थिंकिंग पॅटर्न चेंज होतो, बिझनेस माइंडेड. मग याच्यामध्ये काय होतं, बिझनेस म्हणजेच काय, बाजारपेठेसाठी उत्पादन, मग मोठ्या प्रमाणावर तिथं यांत्रिकीकरण आणि पुंजी गुंतवणूक. पुंजी म्हणजे काय, भांडवल, भांडवलाची गुंतवणूक केली जाते. जसं पुढं जो प्रकार आहे तो म्हणजे काय, मळ्याची शेती. आपण पाहिलं, मळ्याची शेती पण काय हो, एक प्रकारची व्यावसायिक शेती आहे, कमर्शियल ॲग्रिकल्चर आहे. किंवा मी तुम्हाला पाठीमागं काही प्रदेशांचे उदाहरणं दिले होते, अमेरिका आणि कॅनडा मिळून मी म्हटलं होतं, त्या ठिकाणी प्रेरीज, व्हेरी गुड, प्रेरीज नावाचं मैदान आहे, त्या ठिकाणी गव्हाची मोठ्या प्रमाणात शेती, त्याला एक्सटेन्सिव्ह पण म्हणतात आणि त्याला व्यापारी शेती असं पण म्हटलं जातं, किंवा व्यावसायिक शेती असं पण त्याला म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे उदाहरणं आहेत. त्यानंतर पुढचं जे काही क्रायटेरिया आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, श्रम व तांत्रिक वापरावर आधारित शेती. मग त्याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, श्रमप्रधान शेती आणि यंत्रप्रधान शेती. श्रमप्रधान म्हणजेच काय, मानव श्रम व पारंपरिक साधनावर जास्त अवलंबून. मग आता मानव श्रम म्हणजे काय, मानव, आणि थोडक्यात आपण धरूया की आपल्याकडं बैलांचा वापर केला जातोय, पण त्याचं प्रमाण खूप कमी झालंय, तुम्हाला माहिती आहे ना, आजकाल खूप प्रमाण कमी झालंय त्याचं. आणि खुरपणीसाठी सुद्धा आज काय कमी प्रमाणात खुरपणी केली जाते. जास्त करून शेतकरी कशावर बरे फवारे मारले जातात, हर्बिसाइड्स फवारले जातात. मग हे यांत्रिकीकरणामध्येच आलं की, म्हणजे श्रमप्रधान शेतीवर काय झालंय, तो जास्त अवलंबून असतो ज्यावेळेस श्रमप्रधान शेती केली जाते. पण यंत्रप्रधान शेतीमध्ये अशा प्रकारचे आधुनिक जे काही उपकरणं आहेत, तंत्रज्ञान आहे, ते वापरलं जातं. मग हे आपल्याला माहिती आहे, ट्रॅक्टर, हार्वेस्टर, स्प्रिंकलर, सिंचन, म्हणजे जलसिंचनाच्या पण वेगवेगळ्या सोयी तो वापरतो. अलीकडे ड्रोनचा वापर करतात, तुम्हाला माहिती आहे. तर अशा प्रकारे साधनांचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो, त्याला म्हणतो आपण यांत्रिकीकरणावर शेती. त्यानंतर हवामान व भौगोलिक परिस्थिती, जे मी सुरुवातीला सांगितलं, त्याच्या आधारावर पण शेती केली जाते. कुठं पण काही करू नाही शकत तुम्ही. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं, जसं की याचं सफरचंदाचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता, आपल्या भारताचं उदाहरण देऊ शकता. सफरचंद कुठं, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड. आता तुम्ही म्हणता सर इकडेही पिकतात, पण त्याला काहीतरी लिमिट आहे ना, त्याचं जे काही गाभा आहे, मूळ क्षेत्र आहे, तो तेच येणार का, हवामान आहे. आता त्याच्यापेक्षा चांगलं उदाहरण देतो मी तुम्हाला, केसरची शेती. केसर खूप महाग आहे, केसर खूप महाग आहे, तोळ्यावर विकतं केसर, आणि ते पण आपल्याकडे अस्सल केसर मिळतच नाही. अस्सल केसर खूप महाग आहे, आणि ते जम्मू काश्मीरमध्येच पिकतं केसर, त्याला सॅफ्रन म्हणतात. आणि जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये त्याची उत्तम व्हरायटी म्हणजे त्याला म्हणतात झॅफ्रन. झॅफ्रन नावाची उत्तम व्हरायटी आहे, कशाची, सॅफ्रनची. सॅफ्रन म्हणजे केसर. मग आता ते आपल्याकडे केलं जाऊ शकतं. केसर शेती करताल का तुम्ही, नाही करणार का, हवामान लागतं का, त्याला तसं ते जमीन पण लागते, तिथं करेवा नावाचं फॉर्मेशन्स असतात, त्याला इंग्रजीतून करेवा म्हणतात. आणि ते एक प्रकारची सुपीक जमीन असते, ती त्याच ठिकाणी आढळते, सुपीक माती असते. तर ते करेवा जे असतात, करेवा फार्मिंग म्हणतात, करेवा माती म्हणतात त्याला. त्या करेवा माती, त्याच्यामध्येच ती शेती केली जाते, आपल्याकडे नाही केली जात. म्हणजेच तिथं मृदेचा पण फरक आहे आणि हवामानाचा पण फरक आहे. तुम्ही असं देऊ शकता उदाहरण, हेच उदाहरण दिले पाहिजे का नाही, इथं आणखीन कुठले उदाहरण दिलेत, हे चांगले उदाहरण आहेत. उष्णकटिबंधीय पिके, मग उष्णकटिबंधात प्रामुख्याने घेतले जातात. मी सांगितलं ना 5 हवामान विभाग आहेत. तर उष्णकटिबंध म्हणजे काय विद्यार्थी मित्र,
आपला पृथ्वी जर आहे, आपली पृथ्वी आहे, आता एकच मिनटं, इथे आहे ना थोडासा अडचण आहे, याला प्रयत्न करतो. हां ओके. हां हे बघा, काहीच अडचण नाही. इथे मी याला एक मधोमध जर अशी रेषा मारली, याला मी काय म्हणेल 0 डिग्री. याला म्हटलं जातं हिंदीतून भूमध्य रेषा. काय म्हणतात? भूमध्य रेषा. आणि त्यानंतर एक, आता हे काय आहे, असे आडवे काय आहेत? आडवे वर्तुळ आहेत, आडवी वर्तुळ आहेत, त्यांना अक्षरवृत्त म्हणतात. काय म्हणतात? अक्षरवृत्त. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकूण सद्यस्थितीला 179 काय आहेत? अक्षरवृत्त आहेत. कुणी कुणी म्हणतं 181, पण ती फिगर चुकीची आहे. NCERT मध्ये डायरेक्ट दिलेलं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की 179 का. कसे आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. इथं हा विषय आलाय कटिबंधाचा, त्यामुळे तर असा 0 पासून तर या ठिकाणी किती येईल? तुम्ही कोनमापक वापरलेला असेल, इथं किती येईल? डायरेक्ट लंब टाकल्यावर 90 येईल. आणि इथं किती येईल? परत 90 येईल. आता हे साऊथ आहे ना. आता हे भूमध्य रेषा तुम्हाला समजतंय ना. ही भूमध्य रेषा, भूमध्य रेषेने काय केलं? 2 तुकडे केले पृथ्वीचे. जो वरच्या हाताला म्हणजे वरच्या बाजूला जो तुकडा आहे त्याला म्हणतात उत्तर गोलार्ध, आणि खालच्या बाजूला जो तुकडा आहे त्याला काय म्हणतील? दक्षिण गोलार्ध. किती सोपं आहे. मग असे उत्तर गोलार्धात 90 आहेत काय? अक्षरवृत्त. आणि दक्षिण गोलार्धात 90 आहे. मग आता किती होतात? 0 पासून तर 90 पर्यंत गेलं. किती होतात? 9 2 18 होतो, म्हणजे ते 180 होतात. आणि हा 110 म्हणजे 181 होतात. पण 181 म्हटलं कमी नाही का? त्याचं कारण दिलं NCERT मध्ये. ते 179 म्हणजे 2 वजा करावं लागतील. ते 2 कुठले आहेत माहितीये? उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. कारण की ते असे बिंदू आहेत, त्यामुळे ते वजा केले जातात. आणि मग एकूण तुम्ही एवढी संख्या लिहिली तरच तुमची बरोबर दिली जाते. ही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगितलं. आणि एकूण असे काही मूळ रेखावृत्त पण आहे. अक्षरवृत्त काय असतात? अशी आडवी वर्तुळ आहेत. आता हे पृथ्वीवर आहेत का तसे? बिलकुल नाही. ते मानवाने स्थान निश्चितीसाठी, हे तुम्ही जे मोबाईल वापरता गुगल मॅप, त्याच्यामध्ये अक्षरवृत्त, रेखावृत्त, कोऑर्डिनेट येतं. तर ते काय आहे? तो हेच आहे ना अक्षरवृत्त आणि रेखावृत्त, त्याला कोऑर्डिनेट्स म्हणतात. आणि हे झालं मूळ अक्षरवृत्त. आणि हे जे आहे ना, ही तर काढलंय मी ही रेषा, ही कुठली? हिला काय? हिचं जे काही 23 डिग्री 30 मिनिट नॉर्थ आहे, उत्तरेला आहे. आणि इथे 23 डिग्री 30 मिनिट साऊथ, दक्षिणेला आहे. हा जो भाग आहे विद्यार्थी मित्र हो, मला हा तुम्हाला सांगायचा आहे. म्हणजे हे झालं कर्कवृत्त आणि हे झालं मकरवृत्त. ही भूमध्य रेखा होती, लक्षात येते. मग कर्कवृत्त आणि मकरवृत्तामधला जो भाग आहे त्याला म्हणतात उष्णकटिबंध. काय म्हणतात? उष्णकटिबंध. का उष्णकटिबंध ते पण सांगतो. या ठिकाणी आपला असा सूर्य आहे. आता सूर्य पृथ्वीपेक्षा कैक मोठा आहे, पण तो खूप दूर आहे पृथ्वीपासून म्हणून छोटा दाखवला. पण त्याची किरण प्रामुख्याने कुठे पडतात? एवढ्याच एरियात पडतात. एवढ्या एरियात जवळजवळ सरळ पडतात. कशी पडतात? सरळ, म्हणजे लंबरूप पडतात. आणि जसं तो भाग आपण उत्तर गोलार्धामध्ये कर्कवृत्तामध्ये उत्तरेकडे जाऊ पार ध्रुवापर्यंत ते तिरपी पडतात. म्हणून त्या ठिकाणी काय होतं? आणि पृथ्वीचा वक्र पण आहे त्या ठिकाणी, त्यामुळे त्या ठिकाणी तापमान कमी होतं. आता पटकन इथं दाखवतो तुम्हाला मी, एकच मिनिटं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी एक महत्वाचं अक्षरवृत्त आहे. उत्तर गोलार्धाचाच आपण विचार करतो. याला म्हणतात आर्टिक वृत्त. काय म्हणते? आर्टिक वृत्त. का? इथं आर्टिक महासागर आहे म्हणून त्याला ते नाव पडलं आर्टिक वृत्त. आणि हे उत्तर ध्रुव. इथं तसंच दक्षिण गोलार्धामध्ये या ठिकाणी एक वृत्त आहे, त्याला म्हणतात अंटार्क्टिक वृत्त. त्याची व्हॅल्यू एकाच ठिकाणी लिहितो मी, 66 डिग्री 30 मिनिट नॉर्थ. आणि इथं किती येईल? तशी 66 डिग्री 30 मिनिट साऊथ. मग हा जो भाग आहे आता, याला मी असं क्रॉसनी दाखवतोय. म्हणजेच काय? हे कर्कवृत्त आणि हे काय सांगितलं होतं? आर्टिक वृत्त. याच्या दरम्यानचा भाग आहे हा दोन्ही प्रकारचा, याला म्हणतात समशीतोष्ण कटिबंध. काय म्हणते? समशीतोष्ण कटिबंध. आता समशीतोष्ण का? कारण की तो शीत काही अर्धा भाग त्याचा उष्ण कटिबंधाच्या जवळ आहे, काही अर्धा भाग हा जे राहिलेलं उरलेलं जे आहे ना त्याला म्हणतात शीत कटिबंध. शीत कटिबंध. तर अशा प्रकारे, म्हणून मी तुम्हाला इकडे पूर्ण दाखवलं. इथं काय शब्द आलाय बघा. आता हे विसरू नका. मी जर म्हटलं समशीतोष्ण कटिबंध तर पृथ्वीवरील हा भाग जो क्रॉसनी दाखवलाय. मी जर म्हटलं उष्ण कटिबंध तर हा भाग. कारण की तुम्हाला ते लिंकिंग करता आलं पाहिजे. ते कधी येईल? तुम्ही ज्यावेळेस त्याचा सखोल अभ्यास करणार, शब्दाचा अभ्यास करणार ना, त्यावेळेस तुमच्या संकल्पना चांगल्या होतील. आता इथे बघा काय म्हटलं त्यांनी, काय उदाहरण दिलं होतं? उष्ण कटिबंधातील पिके. मग कुठले म्हटलंय? तांदूळ, ऊस
आता तुम्ही पाहिलं का ऊस कधी फॉरेनमध्ये ऊस घेतात का? ऐकलंय की तुम्ही? ब्राझील आहे फेमस ऊसासाठी. भारतामध्ये जर विचार केला तर तामिळनाडूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऊसाचं उत्पादन होतं. आपल्या महाराष्ट्रात होतं. आपला महाराष्ट्र पण उष्णकटिबंधात आहे. तुम्हाला माहिती ना, ही जे कर्कवृत्त आहे, हे कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जातं. कुठून जातं? भारताच्या मध्यातून 8 राज्यांमधून जातं. याचाही शोध घ्या तुम्ही, तुम्हाला त्याच्यातून माहिती मिळेल आणखी. तर हे लक्षात आलं तुमच्या? तर इथं काय म्हटलं, समशीतोष्ण पिके वेगळी, कुठली गहू बार्ली, मग कुठं घेतली जातात ते अमेरिका आणि कॅनडा मधले प्रेरीज, युरोप आणि रशियामधलं स्टेप्स या ठिकाणी ते घेतलं जातं. का? कारण की तिथं कसं हवामान आहे, समशीतोष्ण हवामान आहे. बार्ली पण घेतलं जातं. तुम्ही म्हणता बार्ली काय, तुम्ही त्याचं चित्र गुगलमध्ये पाहू शकता. एक धान्यच आहे ते, फक्त आपल्याकडे नाही वापरलं जात, ते युरोपियन देशांमध्ये प्रामुख्याने वापरलं जातं. आणखी जर हवामान आणि भौगोलिक परिस्थिती पाहिली तर डोंगराळ, पठारी, सखल मैदानी भाग अशा भौगोलिक रचनेनुसार शेतीतील पद्धती व पीक प्रकार बदलतात. आता इथं सफरचंदाचं उदाहरण दिलेलं नाहीये, मी तुम्हाला सांगितलं, ते तुम्ही लिहून घ्या ज्यावेळेस तुम्ही नोट्स कंप्लीट करणार. नंतर तुम्ही सर्व विसरून जाणार. पण मी आज या नोट्स तुम्हाला पाठवतो, मग त्याच्यामध्ये तुम्ही हे जे क्लासमध्ये मी जी चर्चा केली ते क्लास नोट आणि मी दिलेले नोट्स ते काय करा, त्याचं एकत्रीकरण करा. ठीक आहे, तर आपण पुढचा भाग पाहूया. याला काय टेक्निक आहे आता? याला क्लोज करायचं. ठीक आहे, हे बघा. त्यानंतर पिकांच्या प्रकारावर पण आहे, जसं की मोनोकल्चर म्हणजे एकच पीक घेतलं जातं. काय म्हटलंय, एका हंगामात किंवा वर्षभर एकच पिकाची लागवड, केवळ ऊस, त्याला एक पिकी पद्धत म्हणतील. एकच पीक, दुसरं पिकच नाही. आणि बहुपिकी म्हणजे काय, एका हंगामात 2 पिकं, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त. मग आता ते पीक किती कालावधीचं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जसं की काही वेळेस 3 पिकं घेतली जातात, काही वेळेस 2 पिकं घेतली जातात, काही 4 पण घेऊ शकतात. पण मग तो पिकाचा बाकीचा जो पीक आहे तो काही भाजीपाला वगैरे पाहिजे, त्याचा कालावधी कमी पाहिजे. कोथिंबीर आहे, भाजीपाल्याचा कालावधी कमी असतो. कोथिंबीर कमी दिवसात येते, एका महिन्यात येते. मेथी आहे, मग त्याच्यानुसार पण काय केलं जातं, वर्गीकरण. त्यानंतर मिश्र शेती नावाचा प्रकार दिलेला आहे. मिश्र शेतीमध्ये आपण पाहिलेली, चर्चा केलेली बऱ्याच वेळेस. शेतीबरोबरच काय, गाया वगैरे दूध धंदा करणे, मत्स्यपालन असेल, मत्स्यपालनापेक्षा आपल्याकडे काय चालतं, पोल्ट्री चालतं जास्त प्रमाणावर, आणि गायीचा धंदा, दुग्ध व्यवसाय चालतो. त्यानंतर सिंचन व पर्जन्यावर आधारित पण वर्गीकरण केलं जातं. तर हे तुम्ही पाहून घ्या. जसं की नैसर्गिक पावसावर आपण कोरडवाहू शेती म्हणतो, त्याला काय म्हणतो, कोरडवाहू शेती. बघा आपल्याकडे जो ड्राय भाग आहे आपण त्याला जिरायती शेती पण म्हणतो आपल्याकडे, आपल्या भाषेमध्ये. मग तिथं काय केलं जातं, एकच पीक किंवा 2 पीक घेतली जातात. ज्यावेळेस पाऊस पडतो खरीपात एखादं पीक घेतलं जातं. उदाहरणार्थ ते काय घेतात, बाजरी घेतात. आणि ज्यावेळेस खरीप हंगाम संपतो आणि हिवाळ्याला सुरुवात होते, थोडं पाणी असतं पावसाचं विहिरींना त्यावेळेस, तर त्यावेळेस काय करतात, मग ते हरभरा, गहू, शक्यतो गव्हापेक्षा हरभरा घेतात, कारण की हरभऱ्याला पाणी कमी लागतं. त्यामुळं अशा पद्धतीने, म्हणजेच काय, ही पावसाच्या पाण्यावर काय आहे अवलंबून, त्याला रेनफेड ॲग्रिकल्चर, नैसर्गिक पावसावरच आधारित आहे. जलसिंचनाचे स्रोत आहे, विहीर असेल, कूपनलिका असेल, त्याला फारसं पाणी राहत नाही. त्यामुळं अशा प्रकारची शेती त्या भागामध्ये केली जाते. सिंचित शेती, आपल्याकडे सिंचित शेती होते. आता आपल्याकडे हा पाट पाण्याच्या खालचा भाग आहे, आपला जो काही नेवासा तालुक्याचा हा जो बराचसा भाग आहे, हा मुळा कालव्याचं काय होतं, मुळा कुठला कालवा आहे, मुळा उजाव कालवा. त्याचं काय होतं, आपल्याला फायदा होतो. मग काय ते विहीर असेल, ट्यूबवेल, कालवे, म्हणजे पाट पाणी म्हणतो आपण त्याला, ठिबक किंवा फवारा सिंचनाद्वारे, म्हणजे स्प्रिंकलर, फवारा म्हणजे काय, स्प्रिंकलर, त्याच्याद्वारे काय केली जाते, त्याचं वर्गीकरण केलं जातं. आणखी काय म्हटलंय, कृषी व्यवस्थापनाच्या पद्धतीवर सघन शेती. आता हे झाले, मी रिपीट नाही करत. याचा सघन शेती म्हणजे इंटेन्सिव्ह, मी तुम्हाला सांगितलं जास्त लोकसंख्या असते, एका शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जातं. आणि एक्सटेन्सिव्हला विशाल शेती म्हणतो आपण, कमी श्रम. सॉरी, ठीक आहे. त्यानंतर पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती. पारंपरिक म्हणजेच काय, पारंपरिक म्हणजे जुनी पद्धती, नैसर्गिक घटकावर अवलंबून आपण त्याला ट्रॅडिशनल फार्मिंग म्हणतो. जुनच बियाणं वापरायचं, हो की नाही, यांत्रिकीकरण नाही, कुठल्या प्रकारचं हाय यील्डिंग व्हरायटीज नाही, जलसिंचनाच्या सोयी नाही वापरायच्या, किंवा वापरलं तर थोडंसं अज्ञान असतं शेतकऱ्यांमध्ये. अशा प्रकारे ना आधुनिक आणि वैज्ञानिक शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सुधारित बियाणे, जे सांगितलं मी, हाय यील्डिंग व्हरायटीज. जसं आपल्याकडे गावात सगळेच बियाणे आले तर हाय बिल्डिंग. पण ज्यावेळेस हरित क्रांती झाली, आपल्याला हरित क्रांती सेपरेट टॉपिक आहे, तो आपण खूप
आपले दुसरा टॉपिक कंप्लीट होईल बरं का. आता हा टॉपिक झाल्यानंतर दुसरा टॉपिक होऊन जातोय आपला आणि एकच टॉपिक राहतोय, लक्षात घ्या. तर मग अशा प्रकारे याच्यामध्ये हाय यील्डिंग व्हरायटीज, रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा वापर, यंत्रसामग्री वापरून काय केलं जातं, उत्पादन वाढवलं जातं. आता निष्कर्ष काय दिलेत बघा, निष्कर्ष खूप महत्वाचे आहेत. की कृषी वर्गीकरणाचा आधार केवळ एक घटक आहे का? नाही, वेगवेगळे घटक आहेत. तर बहुतेक वेळा हवामान, भौगोलिक रचना, आर्थिक उद्दिष्ट, तंत्रज्ञान या सगळ्यांची काय केली जाते, सांगड घातली जाते आणि त्याच्यावर आधारित मग काय करतात, शेतीचे किंवा कृषीचे प्रकार ठरतात. तर आपण हे पाहिलं होतं पाठीमागच्या क्लासला सॉरी, तरी पण मी एकदा पटकन तुम्हाला वेळ आहे म्हणून हे परत एकदा सांगतो. तर पटपट पहा. आपण पाहिलं होतं शिफ्टिंग सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर त्याला म्हणतात. हा एक प्रकार आहे, त्याला प्रिमिटिव्ह शेती किंवा प्रिमिटिव्ह ॲग्रिकल्चर असंही म्हणतात. मग हे काय आहे, त्याला आणखीन नावं काय, स्लॅश अँड बर्न, हे तुम्हाला मी खूप विस्ताराने सांगितलं होतं. आता मला सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो याच्यावर. आता याची चर्चा झालेली, मी तुम्हाला याच्यावर फक्त एकच प्रश्न विचारतो आणि पेपरला असेच प्रश्न असणार, 20 शब्दामध्ये उत्तर द्या. मी विचारू शकतो की ईशान्येकडील भारताच्या राज्यांमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते तिला काय म्हणतात, सांगा. पाठीमागच्या क्लासला मी सांगितलं होतं. काय प्रश्न विचारला, हे बघा व्यवस्थित पहा. उत्तर पूर्व किंवा ईशान्य भारतामध्ये जे काही 7 राज्य आहेत ना, त्या भागामध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते तिला नाव काय आहे, तिचे नाव काय आहे, सांगा. मी किती वेळेस क्लासमध्ये सांगितलेली ही गोष्ट आणि तुम्ही तरी विसरून गेले, सांगा पटकन. तिला म्हटलं जातं झूम. काय म्हणतात, झूम शेती. असं तर मी प्रश्न विचारणार ना तुम्हाला, याच्यावर खूप आपण सखोल चर्चा केलेली आहे. याला का स्थलांतरित म्हणतात, शेत बदलतात ना, ते शेत पीक देईन असं झालं की ते शेत बदलतात, दुसऱ्या शेतात जातात, दुसऱ्या ठिकाणी झाडं तोडतात, ते जाळतात आणि एकदम साधारण पद्धतीने शेती करतात. कुठल्या प्रकारचं यांत्रिकीकरण नाही, साधी पिकं, पोट भरायसाठी पिकं ते घेतात. मग त्यांनी पर्यावरणाचं नुकसान होतं ना. आणि परत जवळजवळ 12 वर्षांनी परत ती जमीन पडीत ठेवली जाते. पहिला पॅच, असे 12 पॅच सोडतात आणि परत पहिल्या पॅचवर येतात. अलग लक्षात. त्याच्यामुळे तिला म्हणतात स्थलांतरित शेती. तर याची उदाहरणं आपण पाहिलेली आहे बघा, इथं दिलंय उत्तर पूर्वेकडे झुमिंग. मग कुठले राज्य, असम, मेघालय, त्रिपुरा. मी असंही विचारू शकतो, भारतातील असम, मेघालय, त्रिपुरा राज्यांमध्ये कोणत्या प्रकारची शेती केली जाते किंवा जी स्थलांतरित शेती केली जाते तिचे काय नाव आहे, तर त्याचं नाव झूम आहे. जरा झूम कसंही लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे. हां. तर मग काही इतर पण नाव, याच्यावर पण प्रश्न असू शकतो. जसं की इंडोनेशियामध्ये तिला काय म्हणतात, लडाख, मिल्पा मेक्सिको, यम मेळ खात आहे बघा, आणि रोका ब्राझील. मग प्रश्न कशावरही असू शकतो, ठीक आहे. तुम्ही अभ्यास चांगला करताल असेच माझी शुभेच्छा आहे. आता हे सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर हे आपण पाहिले. सबसिस्टन्स म्हणजेच काय, थोडक्यात त्याचे मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. सबसिस्टन्स म्हणजेच काय, उदरनिर्वाहासाठी केली जाणारी शेती, की ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे आणि शेतजमीन कमी आहे त्या ठिकाणी काय केली जाते, अशा प्रकारची सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर केली जाते. अनेक पिकं घेतली जातात, हे आपण पाहिलेलं आहे. कमर्शियल फार्मिंगमध्ये आपण काय पाहिलं होतं, हे वापर कशाचा, हाय यील्डिंग व्हरायटीज. असे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, हाय यील्डिंग व्हरायटीज किंवा HYV म्हणजे काय, हाय यील्डिंग व्हरायटीज. मग थोडक्यात तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता, ठीक आहे. थँक्यू.